चला, आज आपण त्या आवाजाला आदरांजली वाहूया, ज्याने पिढ्यानुपिढ्या आपल्या मनावर राज्य केलं. 12 एप्रिल 2026 हा तो दिवस आहे जेव्हा भारतीय संगीतातला एक दैवी सूर शांत झाला. विचार करा, तब्बल 8 दशकांहून अधिक काळ त्यांनी संगीताची अविरत सेवा केली. आणि गाणी किती? तब्बल 12,000 पेक्षा जास्त. हा एक विश्वविक्रम आहे. त्यांच्या या अष्टपैलू गायकीला पद्मविभूषणानं गौरवण्यात आलं. एक जबरदस्त सन्मान. पण त्यांची खरी ओळख समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या मूळ गावी सांगलीला जावं लागेल. बुगडी माझी सँडली ग या एका गाण्यातून त्यांनी लावणीचा अस्सल मराठी ठसका जिवंत केला. आणि तोच आवाज जेव्हा तूच सुख करता म्हणतो, तेव्हा भक्तिरसात तल्लीन करून सोडतो. थोडक्यात आशाताईंनी मराठी संगीत आणि भाषेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास लवकरच बॉलिवूडच्या दुनियेत पोहोचला. इन आखो की मस्तीसारख्या गझलांमधनं त्यांनी अभिजात गायकीचा एक नवा अध्याय लिहिला. तर दम मारो दममधून त्या नव्या बंडखोर पिढीचा एक दमदार आवाज बनल्या. पण मग असा आवाज खरंच कधी शांत होऊ शकतो का? याचं उत्तर सोपं आहे, कारण तो फक्त आवाज नव्हता, ती एक जिवंत भावना होती. आशाताई आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत राहणार आहे. तो आवाज जो भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य आणि अजरामर हिस्सा बनून राहील.